एखाद्या नेत्याला संपवण्यासाठी राजकीय षडयंत्र रचले जातात, जे आपण नेहमी ऐकतो. पण जेव्हा त्याच षडयंत्रात अघोरी विद्या आणि काळी जादू याचा वापर होतो, तेव्हा प्रश्न राजकारणाचा नाही, तर थेट जीवाचा असतो. 28 जानेवारी 2026 बारामतीच्या विमानतळावर एक लिअरजेट विमान जमिनीवर आदळतो. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जण होते. सरकारी भाषेत हा अपघात होता, पण त्यानंतर जे समोर आलं ते ऐकून अंगावर शहार येतात. विमान उतरण्याआधी रात्री बारामतीत बोकड उलटे टांगले गेले. मध्यरात्री अघोरी पूजा मांडण्यात आली होती आणि हे एकदा नाही अनेकदा विद्या प्रतिष्ठानाच्या बांधकाम साईटवर, काडेवाडीच्या बंगल्यासमोर, सहयोग सोसायटी बाहेर वारंवार घडत होतं. हे सगळे योगायोग होते का? हाच प्रश्न अजून कायम आहे. तर काय आहे संपूर्ण प्रकरण? अजितदादांच्या अपघाताआधी कुठे कुठे अघोरी पूजा झाली होती, सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यात भोंदूबाबाचे एक मोठे रेकॉर्ड उघडकीस आले आहे. नाशिकचा कॅप्टन अशोक खरा, ज्याचे शिवलीला आश्रम देवभक्तासाठी असल्याचे भासवले जात होते, त्याच्या विरोधात एका महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवली. तपासात 100हून अधिक असेच लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ समोर आले. अशोक खराचे अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो बाहेर आले. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही त्यांच्या खरात सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. हे प्रकरण नाशिकपुरते मर्यादित नव्हते. त्यांचे धागे थेट बारामतीपर्यंत पोहोचले होते. आणि अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, जे दिवंगत अजित पवारांचे अत्यंत जवळचे मानले जात होते, त्यांनी अजितदादाच्या घराजवळ अशा अघोरी पूजा झाल्याच्या एकामागून एक पोस्ट टाकत एक चित्र उभं केले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये बारामतीत नगर परिषदेच्या निवडणुकांची तयारी सुरू होती. अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीच्या निवासस्थानातून प्रचार करत होते. 18, 19, 20 नोव्हेंबर रोजी शिवरात्री अमावस्या होती आणि रात्री भिगवण रोडवर अजित पवारांच्या सहयोग सोसायटी बाहेर नारळ, फुले, हळद, कुंकू, कापलेले लिंबू आणि इतर अघोरी सामग्री रस्त्यावर सापडली. सकाळी नागरिकांनी हे पाहिलं तेव्हा खळबळ उडाली. पण हे एवढ्यावरच थांबले नाही. डिसेंबर 2025 मध्ये बारामती विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या नव्या AI इमारतीचे बांधकाम सुरू होते. 28 डिसेंबर रोजी रात्री त्या बांधकाम साईटजवळ पुन्हा एकदा अघोरी पूजा मांडण्यात आली. मिटकरीने सांगितले की त्याच दिवशी सकाळी अजितदादा ती इमारत पाहण्यासाठी येणार होते. पूजा रात्री मांडली गेली आणि सकाळी दादांचे येणे होते. हा केवळ योगायोग मानायचा का? आणखी एक प्रकार काटेवाडीचा. अजित पवारांच्या खताळपट्टा काडेवाडी येथील बंगल्यासमोर विमान अपघातापूर्वी बोकडे उलटे टांगून खाली अघोरी पूजा केल्याचेही परिसरातील लोकांनी सांगितले आहे. 4 महिन्यानंतर 4 ठिकाणी पूजेची सामग्री जशीच्या तशी आढळून आली. मिटकरींनी सोशल मीडियावर या सगळ्या घटनांचे फोटो आणि तपशील टाकत स्पष्ट विचारले की बारामतीत बाहेरून येऊन कोणी असं करू शकत नाही. हे करणारे इथलेच आहेत. राजकीय दृष्ट्या ताकदवान असलेले दादांच्या गोटातील काही हस्तक यामागे असल्याशिवाय हे शक्य नाही. यानंतर मिटकरींनी थेट प्रश्न उपस्थित केला की अशोक खरात आणि VR एव्हिएशनचे मालक VK सिंग यांचा संपर्क काय होता? विमान अपघातापूर्वी 26 ते 31 जानेवारी दरम्यान या भोंदूबाबाचे कॉल डिटेल्स तपासावेत. ते कुणाच्या संपर्कात होते हे शोधणं गरजेचे असल्याची मागणी मिटकरींनी केली आहे. आता विमान अपघाताकडे येऊया. 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजता मुंबईहून बारामतीकडे येत असलेल्या लिअरजेट 45 विमानाचा बारामती विमानतळावर उतरताना भीषण अपघात झाला. अजित पवार, 2 वैमानिक, सुरक्षा अधिकारी आणि फ्लाईट अटेंडंट असे 5 जण जागीच ठार झाले. सुरुवातीला सांगितलं गेलं की हवामान खराब होतं, पण मिटकरींनं एक धक्कादायक मुद्दे समोर मांडले. विमान रडारवरून अचानक गायब झाले होते. लँडिंग गिअर सोबत छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. इंधनात काही घटक मिसळले होते का? प्रवासाच्या शेवटच्या क्षणी अचानक मार्ग बदलण्यात आला, पायलट अचानक बदलण्यात आला आणि सर्वात विचित्र म्हणजे विमानातील सर्वजण जळाले, पण कागदपत्रे मात्र धड निघाली. हे सगळे प्रश्न मिटकरींनी CBI चौकशीची मागणी करताना मांडले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे आश्वासन दिल्याचे मिटकरींनी सांगतात. या सगळ्या प्रकरणात SIT तपास सुरू आहे. अशोक खरात सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या विरोधात शेकडो गुन्हे दाखल आहेत. त्याचे VSR एव्हिएशनच्या मालकाशी काय संबंध होते हे अजून स्पष्ट झालेलं नाही. रोहित पवार यांनीही मिटकरीच्या दाव्यांना समर्थन देत विचारले की 27 जानेवारीला अजितदादांच्या बंगल्यावर कोण कोण आले होते?
ज्यांचे घराशी जवळचे संबंध होते ते त्या दिवशी देवगिरीवर होते का, या प्रश्नाची उत्तरे यायला अजून वेळ आहे. अमोल मिटकरी मात्र होळीला देखील भावनिक पोस्ट करताना म्हणाली, दादांशिवाय सण साजरा करण्याला मन नाही आणि ते हेही म्हणाली की सर्व उत्तर मिळेपर्यंत माझा लढा थांबणार नाही. विमान अपघाताला महिने उलटले तरी अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. महाराष्ट्र हे संत महात्मांची भूमी आहे अशी आपली ओळख आहे, पण त्याच भूमी सत्तेसाठी अघोरी विद्या वापरली जाते हे जर खरे असेल तर प्रश्न धर्माचा नाही, प्रश्न माणुसकीचा आहे. अजित पवार हे अंधश्रद्धेला विरोध करणारे नेते होते आणि त्यांनाच अंधश्रद्धेच्या हत्याराने संपवण्याचा प्रयत्न झाला असा दावा त्यांच्याच पक्षाचे आमदार करतायत. हे जर सत्य असेल तर हा केवळ एक नेत्याचा मृत्यू नाही, हे महाराष्ट्राच्या राजकारणावरचे काळे पर्दाफाश आहे. SIT तपास सुरू आहे, CBI चौकशी मागणी होत आहे. मग आतापर्यंत एकही ठोस उत्तर नाही. प्रश्न मात्र शिल्लक आहे. जे मध्यरात्री बारामतीत पूजा मांडत होते ते कोण होते आणि त्यांना पूजा मांडायला सांगणारे कोण होते? तुम्हाला काय वाटतं? या अघोरी पूजामुळे दादांचा अपघात झाला का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.